शहाद्यात भव्य मशाल रॅलीचा राष्ट्रभक्तीचा जागर, शहीदांच्या त्यागाला अभिवादन. शहादा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांच्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी शहादा शहरात गुरुवारी दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रभक्तीपर मशाल रॅलीचा प्रारंभ दोंडाईचा रस्त्यावरील शिवस्मारक येथून होणार असून रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. वीर शहीदांच्या बलिदानाची आठवण जागवत देशभक्ती, एकता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देणाऱ्या या मशाल रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या भव्य उपक्रमामुळे शहादा शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण होणार असून शहीदांच्या त्यागाला मशालीच्या प्रकाशातून मानवंदना देण्याचा हा अनोखा उपक्रम ठरणार आहे. मा. श्री. अभिजित दादा पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष, शहादा. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण शहादा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून तर संपूर्ण गावाच्या विविध भागातून येऊन आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या इथं रॅली मशाल रॅलीचा समारोप केलेला आहे. मी या प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्व शहादेकरांचं, सर्व आमच्या शाळकरी मुलांचं, शिक्षकांचं, सर्वांचं, गावकऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही उद्या म्हणजे 14 तारखेला संध्याकाळी एक शाम शहीदों के नाम या भव्य असा गाण्यांचा कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केलेला आहे. माझी या परिसरातील सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की आपल्याला ज्याला शक्य असेल त्याने सर्वांनी उद्या जास्तीत जास्त संख्येने येण्याचा प्रयत्न करावा. एकदा आपण ज्या लोकांनी आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे, या देशासाठी बलिदान दिलेलं आहे, त्यांचं स्मरण आपल्याला सर्वांना करायचं आहे. 15 ऑगस्टच्या पूर्व संध्येला म्हणजे 14 तारखेला आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे तिथे देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी आयोजकांच्या वतीने मनापासून आपल्या सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहन करतो. आणि आजच्या या रॅलीमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेल्या सर्वांचं, संपूर्ण शहादेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.